मित्रांनो, आज आपल्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, माझं नाव आहे सचिन। तर मित्रांनो, आज आपल्या वेळेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे लिपिक पदासाठी भरती निघलेली आहे मुंबईमध्ये BCMC महानगरपालिकामध्ये। तर मित्रांनो, याच्यासाठी 1846 अशा जागा निघलेल्या आहेत मित्रांनो। इथे तुम्ही बघू शकता 1846 अशा सर्वात जास्त वॅकन्सी निघलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला इथे वेतन श्रेणी तुम्हाला पेमेंट इथे भेटणार आहे मित्रांनो 25 ते 81 हजारच्या दरम्यानमध्ये तुम्हाला मित्रांनो याच्यात कमीत कमी 25 ते 81 मध्ये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। तर मित्रांनो, याचा सर्वसाधारण तुम्ही इथे वॅकन्सी बघू शकता। याच्यामध्ये माजी सैनिक 278 अशा वॅकन्सी आहेत। महिलांसाठी 30% आरक्षण असं 556 अशा जागा आहेत। सर्वसाधारण जागा आहेत 604 आणि याच्यामध्ये खेळाडूसाठी 5% म्हणजेच 92 अशा जागा आहेत। आणि तसेच मित्रांनो, सर्वसाधारण तुम्ही इथे बघू शकता। अनाथ मुलांसाठी मित्रांनो इथे बघू शकता 9 पदे आरक्षित होत आहेत असं इथे दिलेलं आहे। आणि दिव्यांगासाठी मित्रांनो इथे तुम्हाला 4% आरक्षणानुसार तुम्हाला इथे 74 पदे आरक्षित होत आहेत। तर मित्रांनो, आपण खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे टोटल भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता असं हे गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, इथे आल्याच्यानंतर आपण सामाजिक व समांतर आरक्षण महिलांसाठी 30% प्रमाणे इथे दिलेलं आहे। माजी सैनिकसाठी 15% आरक्षण दिलेलं आहे। आणि प्रकल्पग्रस्तासाठी 5% आरक्षण दिलेलं आहे। भूकंपग्रस्तासाठी 2% आरक्षण असं याने दिलेलं आहे। आणि खेळाडूसाठी 5% आरक्षण असं इथे दिलेलं आहे। अनाथ आश्रय मुलांसाठी 1% मध्ये इथे आरक्षण दिलेलं आहे। दिव्यांगासाठी 4% असं इथं आरक्षण दिलेलं आहे। तर कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याचं गरजे आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा। त्याच्यासोबतच मित्रांनो त्याला 45 गुणांनी तो सरासरी उत्तीर्ण असावा। तसेच मित्रांनो, इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम उच्च परीक्षा 100 गुणाचे व मराठी 100 गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, हे त्याच्यामध्ये तुम्हाला गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे लागणार आहे। तसेच मित्रांनो, आपण जर अजून खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अजून काय काय दिलेले आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे। तर कमीत कमी वय आणि जास्तीत जास्त वय तुम्हाला दिलेलं आहे। अराखीव खुला प्रवर्गासाठी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्ष असं दिलेलं आहे। आणि मागास वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 43 वय असं तुम्हाला इथे दिलेलं आहे। तुम्ही तर इथे बघू शकता। आणि इथं दिलेले आहे खेळाडू उमेदवारासाठी किती वयाची अट आहे। इथे वयावर खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी ज्यांना आरक्षण आहे क्रीडा विभाग शासन निर्णय ह्याच्याप्रमाणे मित्रांनो 5 म्हणजे ह्याच्यामध्ये 5% म्हणजे 5 वर्षासाठी वयाची अट शिथिलता करताना कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारासाठी उच्चतम
वयोमर्यादा 43 वर्षे राहील. खेळाडूसाठी मित्रांनो 43 वय असे 43 वर्ष ची सवलत दिलेली आहे इथे. आणि दिव्यांगासाठी मित्रांनो तुम्हाला इथे सरसकट मित्रांनो इथे टोटल 40% प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. आणि सरसकट वयोमर्यादा 45 वर्ष इतकी मित्रांनो दिव्यांगासाठी राहील. आणि अनाथ जे उमेदवार आहेत त्यांना 43 वर्ष इतकी कमाल वयोमर्यादा लागू राहील. तसेच मित्रांनो तुम्ही जर आले इथे खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथे किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा इथे तुम्हाला सर्व दिलेली आहे. माजी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी 45 आहे, प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 45 आहे, भूकंपग्रस्तासाठी 45 आहे, खेळाडू उमेदवारासाठी 43 आहे, किमान कमाल 18 ते 43 अशी दिलेली आहे. अंशकालीन पदवीधरसाठी 18 ते 55 आहे, अनाथ उमेदवारासाठी 18 ते 43 आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी 18 ते 45 आहे, स्वातंत्र्य सैनिकसाठी 18 ते 45 असं दिलेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सरासरी 100 मिनिटाचा पेपर आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. एकूण प्रश्न मराठीमध्ये 25 आहे आणि एकूण गुण आहेत 50. इंग्रजीमध्ये 25 आहेत आणि एकूण प्रश्न 25 आहेत आणि एकूण गुण 50 आहेत. सामान्य विज्ञानामध्ये 25 आहेत, एकूण गुण 50 आहेत. बौद्धिक चाचणीत 25 आहेत, 50 आहेत. हे असं सर्व दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे. पोर्टल mcgm.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला मित्रांनो तुम्ही ह्याचा फॉर्म भरू शकता. तसेच मित्रांनो याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तारीख आहे 20/8/2024 ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि शुल्क भरण्यासाठी वेळ 9/9/2024 ते 12 वाजेपर्यंत याची तारीख दिलेली आहे. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला मित्रांनो इथे दिलेली आहे. राखीव खुला प्रवर्गास मित्रांनो 1000 रुपये अशी दिलेली आहे आणि मागास वर्गातील मित्रांनो 900 रुपये अशी फीस दिलेली आहे. तसेच मित्रांनो याच्यामध्ये आपण जर खाली गेलं तर मित्रांनो तुम्हाला कोणकोणते प्रमाणपत्र डॉक्युमेंट वगैरे कोणते लागणार आहेत त्याच्याविषयी आपण ह्याच्यामध्ये माहिती घेऊ. तर मित्रांनो तुम्ही कागदपत्राची पडताळणी आवश्यक कोणकोणते कागदपत्र आहेत ते आज मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो तुम्हाला पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन असे आणि 2 तुमचे फोटो हे असे तुम्हाला तुमच्या सोबत असणे हे डॉक्युमेंट तुम्हाला परीक्षा केंद्रावर घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे ते त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर मित्रांनो मराठी व इंग्रजी भाषेचे विविध गतीचे टंकलेखनाचं प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचं MSCITचं प्रमाणपत्र. तसेच मित्रांनो तुम्हाला मागासवर्गीय उन्नत प्रगत गटात मिळत असलेले नवीनतम असे त्याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्यास मित्रांनो त्याचे विवाह नोंदणीचं एक प्रमाणपत्र लागणार आहे. आणि तसंच मित्रांनो तुम्ही इथे आणि तुम्हाला एक डोमासाईल असल्याचं प्रमाणपत्र पण इथे तुम्हाला एक द्यायचं आहे. तसेच मित्रांनो फोटो असलेलं ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड हे पण तुम्हाला हे अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय
आश्रम जर तुम्ही असाल तर मित्रांनो त्याचे पण तुम्हाला इथे अर्ज करताना त्याचं एक प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर इथेच थांबतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.